कैद्यांना अंमली पदार्थ पुरवणारा खाकीतील तस्कर गजाआड. तळोजा मध्यवर्ती कारागृहातील शिपाई जेरबंद. नवी मुंबईतील तळोजा मध्यवर्ती कारागृहात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कारागृहात कार्यरत असलेल्या एका शिपायाला अंमली पदार्थांसह पकडण्यात आले असून हे पदार्थ कैद्यांना पुरवण्यासाठी आणले जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. 22 जून रोजी दुपारी तळोजा मध्यवर्ती कारागृहाच्या प्रवेशद्वारावर ही कारवाई करण्यात आली. दिवसपाळीसाठी आलेल्या 24 वर्षीय शिपाई आदित्य शेलार याच्या संशयास्पद हालचालींमुळे कारागृह प्रशासनाने त्याची झडती घेतली. यावेळी त्याच्या खाकी गणवेशाच्या खिशातून 45.92 ग्रॅम चरस आणि 36 नायट्रोझेपाम गोळ्या जप्त करण्यात आल्या. जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांची किंमत 47,000 रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. प्राथमिक तपासात हे अंमली पदार्थ कारागृहातील कैद्यांना पुरवण्यासाठी आणले जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी कारागृह प्रशासनाच्या तक्रारीवरून खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आदित्य शेलार याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून अंमली पदार्थांचा स्रोत आणि या रॅकेटमध्ये अन्य कोणी सहभागी आहे का याचा तपास सुरू आहे. तळोजा कारागृहाच्या एक पोलीस शिपाई आहेत ज्यांचं नाव आहे आदित्य धनराज शेलार. हे कारागृहाच्या आतमध्ये जात असताना त्यांच्या अंगझडतीमध्ये त्यांच्या खिशामध्ये अंमली पदार्थ मिळून आल्यामुळे त्यांच्या विरुद्ध खारघर पोलीस स्टेशन येथे NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि ते अंमलदार सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे. कारागृहामध्ये जे पण अंमलदार कार्यरत असतात त्यांना कारागृहामध्ये जाण्यापूर्वी त्यांची अंगझडती होते. त्याचबरोबर कारागृहामध्ये CCTV कॅमेरे लावण्यात आलेले आहेत आणि वेळोवेळी कारागृहाची सरप्राईज तपासणीसुद्धा केली जाते, ज्यामध्ये पोलीस असेल, IB, ATS ह्या सर्वांच्या संयुक्त टीम्स त्या ठिकाणी जाऊन वेळोवेळी तपासणी करून अंमली पदार्थ इतर काही गैरप्रकार चालतात का याविषयी खात्री केली जाते. मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. CCTVची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.